तुम्ही जर एकदा या पद्धतीने अंडा मसाला करी बनवली तर नेहमीच या पद्धतीने अंडा मसाला करी बनवाल. हॉटेल आणि रेस्टॉरंटपेक्षाही चवीला अप्रतिम अशी ही अंडा करी बनवून तयार होती. बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि कमी वेळात आणि चविष्ट अशी ही अंडा करी बनवून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अंडा करी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे वाटण वापरूनच आपण अंडा करी तयार करणार आहोत. यासाठी आपण 4 मोठ्या आकाराचे कांदे स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहेत. तर हे कांदे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. मध्यम ते मंद आचेवर 3 ते 4 मिनटं आपल्याला हा कांदा व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे. जोपर्यंत हा कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे. या अंडा करीमध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवावं. यामुळे अंडा करीला दाटसरपणा येतो आणि चव ही खूप छान लागते. कांदा आता आपला कुरकुरीत तळून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता याला गोल्डन रंग आलेला आहे. तर कांदा आपला तळून झालेला आहे. आता तो काढून घेऊया. चला तर आता अंडा मसाला करीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे. अर्धा वाटी इथे आपण दही घेतलेलं आहे तेही घालून घ्यायचं आहे. 10-12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी असं तुकडे करून घेतलेलं आहे तेही घालायचं आहे. 10 ते 12 काजू आपण भिजवून घेतलेले आहेत तेही याच्यामध्ये घालून पाणी न घालता याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ असं वाटण वाटून तयार आहे. चला तर मग आता अंडी फ्राय करायला घेऊयात. तर मी इथे 5 अंडी उकडून घेतलेली आहेत. तर अंडी आता आपण फ्राय करून घेणार आहोत. अंडी फ्राय करण्या अगोदर अंड्याला आपल्याला छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत. म्हणजे अंडी तळताना फुटतही नाहीत आणि अंड्यामध्ये मसाला व्यवस्थित जातो. मध्यम ते मंद आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत अंडी आपल्याला 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायची आहेत. सोनेरी रंग आल्यानंतर आपल्याला ती काढून घ्यायची आहेत. अंडी आपली छान फ्राय झालेली आहेत तर आपण काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये आपण मसाले घालून घेऊयात. तर मी याच्यामध्ये जिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 वेलची आणि 1 मोठी वेलची घेतलेली आहे. 3 ते 4 आपण इथे मिरी घेतलेले आहेत. तर हे तेलावर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हे छान परतल्यानंतर 1 टोमॅटोची प्युरी मी इथे घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे. प्युरीतील कच्चेपणा जाईपर्यंत प्युरी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. जोपर्यंत मसाले तेलापासून सेपरेट होत नाहीत तोपर्यंत मसाले आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. मसाला छान भाजलेला आहे. आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते आता या मसाल्यांमध्ये घालून घेऊयात आणि हे वाटणही आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला हे वाटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. वाटण व्यवस्थित भाजलं की पदार्थाला छान अशी चव येते. तर आपण हे व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा इथे आपण गरम मसाला घेतलेला आहे. हे सर्व मसाले आपल्याला पुन्हा एकदा छान असे परतून घ्यायचे आहेत. हॉटेलमध्ये ज्याप्रमाणे अंडा करीची चव असते त्याचप्रमाणे आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अंडा मसाला करी बनवलेली आहे. चवीला अगदी अप्रतिम अशी ही तयार होते. आता आपले सगळे मसाले भाजलेले आहेत. तर आपण जी अंडी फ्राय करून घेतलेली होती ती या मसाल्यामध्ये घालून घेऊयात. अंडी ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला याच्यामध्ये आवश्यकतेनुसारच पाणी घालायचं आहे. याची ग्रेव्ही आपल्याला जास्त पातळ करायची नाही, थोडी दाटसरच याची ग्रेव्ही आपण तयार करणार आहोत. तर गरजेनुसार आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात. तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून पाहता हे मला नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार व्यक्त करता येतील. आता आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे. मी एकदा ही अंडा करी घरी बनवली होती. आता आठवड्यातून 2दा माझ्या घरी ही अंडा करी बनवली जाते. मुलेही ती खूप आवडीने खातात. तुम्ही ही अंडा करी नक्की ट्राय करून पहा. आता गरजेनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मीठ व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये मिक्स करून आता आपण हे झाकण लावून शिजवून घेणार आहोत. आता झाकण लावायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. चला तर झाकण खोलून पाहूयात. चमचमीत मसालेदार अंडा करी आपली तयार आहे.
ही अंडा करी तुम्ही चपाती, भाकरी आणि भाताबरोबर खाऊ शकता. चवीला अगदी अप्रतिम अशी लागते. थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊयात. कसुरी मेथी घातल्यामुळे अंडा करीला विशिष्ट अशी चव येते. तर तुम्ही पाहू शकता चटपटीत अंडा करी आपली तयार आहे. आता याच्यामध्ये थोडीशी क्रीम घालून घेऊया. क्रीम घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाहीतर स्किप केली तरी चालेल. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. चला तर भेटूया पुढच्या अशाच नवीन आणि छान छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.